भैरव, तुझे इच्छित तू पूर्ण करू शकतोस आणि मी बाळाची इच्छा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपले संबंध फक्त पुत्र प्राप्तीसाठी असतात, त्यानंतर नाही. आणि जर का तू मला बदनाम करण्याचा प्रयत्न जरी केला तर नागराज कोणप्पाची मुलगी रस्त्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही. अगं तू माझी मेहुणी आहेस, मी तुला कशाला बदनाम करेन? आणि तसंही तुझी बदनामी ती माझी बदनामी नाही का? सगळं तुझ्या मनासारखं होईल. मग तर सर भैरव, आज ही मैथिली तुझी आहे. माझ्यावर एवढं प्रेम कर, एवढं प्रेम कर, एवढं प्रेम कर की माझं मन तृप्त झालं पाहिजे.